आणि जेव्हा पॉईंट सिस्टीम मध्ये तुम्ही क्वालिफायचा जेव्हा प्रश्न येतो आणि जेव्हा समसमान गुण असतात त्यावेळेला रन रेटचा विचार केला जातो आणि ज्याचं रन रेट जास्त असेल त्याला क्वालिफाय केलं जातं. आणि जेव्हा आपण पहिला सामना खेळतो सर त्या वेळेपासून आपण ती गोष्ट डोक्यात ठेवून आपला परफॉर्म केला पाहिजे. नक्कीच या ठिकाणी पहिला सामना असो किंवा आपण प्राथमिक पहिला सामना खेळत असताना असं डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन ठेवलं पाहिजे. आपल्याला चांगल्या टार्गेटने आपल्या संघाला विजय संपादन करून क्वालिफाय व्हायचं असेल तर त्या नक्कीच आपल्याला तो विचार करता येईल. चेंडू फेकला होता, स्टेट ड्राईव्ह केला होता 4 धावांसाठी, धाव संख्या झाली 15 आणि आता पुन्हा एकदा मारलेला चेंडू, अप्रतिम शॉट केले, अप्रतिम शॉट या ठिकाणी प्रज्योत. धावसंख्या झाली 23. या ठिकाणी मला समालोचन करायला सुद्धा अतिशय मजा येते. माझे साथी कॉमेंटेटर्स सुदेश पाटील अतिशय अप्रतिमरित्या या ठिकाणी समालोचन करतायत आणि सुंदर मारलेला चेंडू अतिशय सुंदर. या ठिकाणी यश यांच्यावरती थोडस दबाव आल्यासारखं वाटतंय. या ठिकाणी बघूया कशा पद्धतीने ते आपलं पुढील चेंडू फेकतात. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतायत. या ठिकाणी थोडीशी समज देतात कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे, ज्या पद्धतीने फलंदाजी करतात त्यांचं फुटवर्क कसं आहे तशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे. त्यांच्या बॅट आणि पॅडची जागा जे अंतर आहे, गॅप आहे, त्याचं सुद्धा आपण निरीक्षण करणे अतिशय गरजेचं आहे. त्यांची बॅट प्रज्योत यांची जी बॅट जाते ज्या वेळेला शॉट केलेले जातात ती पाठीमागे जाते, किती टायमिंग मध्ये ती पुढे येते, म्हणजे आपल्याला टायमिंग पकडून गोलंदाजाने आपल्याला गतीचा उपयोग केला पाहिजे. ती गती महत्वाची आहे आणि तो टर्न सुद्धा महत्वाचा आहे. त्या ठिकाणी 2 सेकंदचा खेळ झाल्यानंतर 21 धावा या ठिकाणी धावपळीवर आले. 12 चेंडूमध्ये फक्त 8 धावांची मिळवली. या ठिकाणी मला वाटतं दत्तक अर्थात अंगारी संघ कुठेतरी विजयाचं संगीत करताना दिसतो आणि जय हनुमान बॅट फुटवर असते त्या 8 आणि 8 फक्त धावा पाहिजे. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. फक्त 2 मोठे पट्टे, 2 चौकार आणि असे कर्णधार स्वतः स्ट्राईकला आणि नंतर येणारा गोलंदाज असेल अभिषेक अशा पद्धतीचे आपण गोलंदाजी केला तर मला वाटतं आपल्या संघाला इथे 1-2 विकेट 1-2-3 विकेट जर या ठिकाणी घेतले जयमान कोहली संघाने ते थोडंसं त्यांच्यावरती महाविद्यालय दबाव परिसर येऊ शकतात. अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्या क्रिकेटमध्ये नक्कीच एखाद्या संघाला जातात ठेवू शकते. दिशेने आपण विनिंग पोझिशनची नावं सांगू शकत नाही, परंतु आपल्याला जे माझे समालोचन ऑफलाईन ऐकताय त्यांच्यासाठी मी सांगितलं. आणि सुंदर चेंडू या ठिकाणी धावची तोडा होतो. फलंदाज प्रज्योत, काही गरज नव्हती या ठिकाणी धावण्यासाठी. या ठिकाणी 11 चेंडू आणि 2 धावा हव्या होत्या. सलामीच्या जोडीने फिनिश केलं असतं. काही घाई करायची गरज नव्हती. 10 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी 10 चेंडू 2 धावांची गरज असेल. आपल्याला कोणती चोरटी धाव घेण्याचं काही गरजच नाही. कुठे समतोल राखला काही संबंधच येत नाहीये, कारण स्ट्राईकला आपला कर्णधार स्वतः शुभम खेळतोय आणि 10 चेंडू 2 धावांची धावायची गरज नव्हती. नक्कीच नाग आपला बळी. या ठिकाणी सलामीची जोडी मला वाटतं सही सलामत परतली असती पॅन्डलच्या दिशेने, नॉट आउट खेळी करून, मात्र कुठेतरी एक फलंदाज या ठिकाणी बाद झालेला दिसला धावची स्वरूपामध्ये. आता मात्र 9 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. नक्कीच एक मोठा फटका खेळला जाईल शुभमच्या माध्यमातून. हा चेंडू बघूया नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना दिसतो. या ठिकाणी मात्र कुठेतरी 8 चेंडू 2 धावा. यानंतर जो सामना होणार आहे तो एका धावेची आवश्यकता, 7 चेंडू आणि 1 धावा. थोडीशी औपचारिकता बाकी आहे या ठिकाणी. यानंतर जो सामना होणार आहे तो ओके सामना संपलाय. नंतरच्या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. गिरीश कोलकण. यानंतर होणारा सामना
शुभम हा मॅन ऑफ द मॅच. आणि या सामन्याचा